च्या वाटचालीत विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेले काम निश्चितच स्मरणात राहील. कैलासवासी सुरेश नामदेव गोरे विधिमंडळात स्थानिक स्वराज्य संस्थातील आपल्या अनुभवाच्या जोरावर विशेषतः ग्रामीण भागात बरोबरच शहरी निमशहरी अशा सर्वच संमिश्र गोष्टींची भान बाळगून नेतृत्व तयार होण्याची प्रक्रिया अलीकडे सुरू झाल्याची दिसते आणि त्यातूनच पुढे आलेले नेतृत्व म्हणजे कैलासवासी सुरेश नामदेवराव गोरे. सुरेश गोरे यांच्याबद्दल ज्या वेळेला माझी त्यांची प्रथम भेट झाली आणि निवडणुकीला उभं राहण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या वतीने मी संधी दिली तेव्हा खरंच अत्यंत एक साधा नम्र मितभाषी जास्त न बोलणारा त्यांच्याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी एकच फक्त ओळीत मला सांगितलं, साहेब विजयी होऊनच येईन. साधारणतः लोकप्रतिनिधी किंबहुना राजकारणी म्हटल्यानंतर एक अति आत्मविश्वास असतो, तो त्यांच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती तो न दाखवता त्यांनी कार्यातून दाखवला. आणि मला खरंच कौतुक आहे की गेल्या वेळेला दुर्दैवाने जरी त्यांचा पराभव झाला तरी त्या आधीच्या निवडणुकीत ती निवडणूक ही फार बिकट होती, पण त्याही परिस्थितीत त्यांनी जो विजय मिळवला त्यावरून त्यांचं कार्य ही किती तळागाळापर्यंत पोहोचलेलं होतं याची ओळख देणार ते होतं. सुरेश रावांचा जन्म 27 डिसेंबर 1963 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण येथे झाला. त्यांचे शिक्षण B.Com इन टॅक्सेशन लॉ, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट असे झाले होते. गोरे यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विद्यार्थी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, चाकण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक, महाराणा प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, मानव कल्याण विकास ट्रस्टचे विश्वस्त, स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशी आपली चौफेर कार्यकक्षा ठेवली होती. पुणे जिल्हा परिषदेत 2002 मध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. 2005 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सरळ आणि मितभाषी स्वभावामुळे ते लोकांमध्ये प्रिय होते. खेड तालुका शिक्षक प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. विविध सहकारी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यातही त्यांचा पुढाकार असायचा. कैलासवासी गोरे पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी मतदारसंघातून 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची उत्तम जाण असलेले नेतृत्व आज आपल्यात नाही याचे दुःख वाटते. शांत, संयमी आणि मितभाषी असलेला हा नेता विरोधकांवरती संयमाने टीका करत असे, पण असे करताना समाजाचे प्रश्न धसास लावण्याची त्यांची शैली ही विलक्षण होती. विशेष म्हणजे पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यात कधी खंड पडू दिला नव्हता. जेव्हा केव्हा भेटायचे तेव्हाही आणि नाहीतर सतत व्हॉट्सअप असेल किंवा इतर पत्र असतील या माध्यमातून मतदारसंघातील जे प्रश्न जनतेच्या हिताचे आहेत ते सोडवणुकीसाठी ते नेहमीच अग्रेसर होते. ते गेल्यानंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की त्यांच्याकडनं जनतेच्या कार्यासाठी प्रश्नांसाठी जे काही मेसेज यायचे त्याच्यामध्ये आता खंड पडलेला आहे. आणि असे हे कैलासवासी सुरेश नामदेवराव गोरे यांचे शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले. एक सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वच क्षेत्रात विकासाची दृष्टी घेऊन पुढे जाणारे नेतृत्व हे सुद्धा मी म्हणेन त्यांचे जाणे हे अनपेक्षित होते आणि नक्कीच धक्कादायक होते. कैलासवासी डॉक्टर जगन्नाथ सीतारामजी ढोणे आपल्या विधिमंडळाची म्हणजे पर्याय पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेची श्रीमंती ही आहे की आपल्या या सभागृहात उच्च विद्या विभूषितांनीही